ठपका. आणि तिरंगी मालिकेत भारतानं उघडलं विजयाचं खातं. पर्थमध्ये श्रीलंकेवर 4 विकेट्स राखून विजय. दहाच्या बातम्यांमध्ये इथेच थांबूयात आणि थोड्याच वेळात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या एका खास मुलाखतीचा दुसरा भाग पाहत रहा स्टार माझा. परफेक्ट पर्याय लिमिटेड सीट्स आणि रिलॅक्स टूर प्रोग्राम गार्डियन हॉलिडेज. मळमळतनी जळजळतनी ढवळतनी कळमळतनी विभळतनी तळमळतनी छळतय मला पोट. अरे घे ना धावती योग. मायेचा तू हात फिरविता ती आली भुरकंची ओढ. DSK घराला घरपण देणारी माणसं. काय हो, झाली का सोसायटीची मीटिंग? झाली. सोलर गिझर बसवण्याचा निर्णय एकमुखानं घेण्यात आला. हो, पण ही कल्पना सगळ्यांना मान्य आहे ना? नक्की सगळं. त्यामुळे वीज आणि इंधन दोन्ही वाचणार आहे. शिवाय पैशाची पण बचत. इलेक्ट्रिक गिझर ऐवजी सोलर गिझर अधिक फायदेशीर आहे. त्यामुळे वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी होणार आहे. घर, सोसायटी, हॉस्पिटल, हॉटेल आणि औद्योगिक क्षेत्रातही वापरण्यासाठी सोलर गिझर उपलब्ध आहेत. अक्षय ऊर्जेचा वापर म्हणजे देशाचा विकास. ग्लोबल वॉर्मिंगवर मात आणि पैशाची बचत. संपर्क महाऊर्जा. बळीराजा पुढे, बळीराजा पुढे, शिक्षण पुढे, शिक्षण पुढे. काँग्रेसच्या राज्यात महाराष्ट्र घडे. काँग्रेसला मत म्हणजे विकासाला मत. हे आहे स्टार. आपण पाहत आहात स्टार माझा. नमस्कार, मी प्रसन्न जोशी. स्टार माझामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. एरवी कडक भडक भाषेत बोलण्यासाठी प्रसिद्ध असणाऱ्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं एक वेगळं रूप स्टार माझा वर्षात त्यांच्या खुसखुशीत मुलाखतीमुळे महाराष्ट्राला बघायला मिळालं. मोकळे ढाकळे बाळासाहेब यांच्या दुसऱ्या भागामध्येही त्यांच्या व्यक्तिमत्वाचे असेच वेगळे पैलू पाहायला मिळणार आहेत. 50 वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यामध्ये बाळासाहेबांवर तब्बल 3 वेळा प्राणघातक हल्ले झाले. त्यातून त्यांची सही सलामत नमस्कार, मी नाही, आता एकदा शिवसेना झाल्यानंतर मग नंतर तुमचा जो संघर्ष झाला म्हणजे आता त्याच्यामध्ये आपण त्याला आता म्हणजे स्ट्रॅटेजी म्हणून म्हणूया किंवा परिस्थिती त्यावेळची अशी होती की दाक्षिणात्यांच्या विरोधामध्ये शिवसेनेचं मुख्य आंदोलनं झाली. पण नंतर मुंबईमध्ये जी काही आंदोलनं झाली तर ती मग कम्युनिस्ट विरुद्ध शिवसेना अशी म्हणजे परत मराठी विरुद्ध मराठी अशी झाली. तर ह्याचं त्यावेळचं तुमचं समर्थन काय असायचं मग त्या सगळ्या समर्थन? त्याच्यामध्ये असं काय, मला कम्युनिझमच्या विरुद्ध मी आहे. माझ्या थिअरीच्या दृष्टीनं, तात्विक विचाराच्या दृष्टीनं तो इझम मला आवडत नाही. मला बंधनं आवडत नाहीत. आणि ह्यांच्याकडे ते दाखवतात असं की हे फार मोठं अगदी जबरदस्त असं काही युटोपिया आहे वगैरे वगैरे असं. पण तसं नाही आहे. डेव्हिड लोचं एक कार्टून आहे, ते पाहिलं की तुम्हाला वाटेल की किती त्यांनी माणसं मारली स्टॅलिननं. हिटलर आणि त्याचे एकत्रच होते जवळजवळ. ते नंतर फुटले. जगाला मूर्खासारखा हिटलरने रशियावरती हल्ला केला आणि तो मूर्खपणा केला. मग हे सगळे तिघं तर एकत्र आले. म्हणजे ब्रिटन आणि अमेरिका एकत्र होतेच, पण रशिया त्यांना नंतर जॉईन झालं. ते हिटलरला महाग पडलं मागून, कारण हा मूर्खपणामुळे. टू कॉन्कर द वर्ल्ड, त्याला जग जिंकायचं होतं. ठीक आहे. अशा तऱ्हेने ते काय सांगतो तुम्हाला आता मी, तुम्ही कम्युनिझमच्या विरोधात. ह्या काही कारणं आहेत त्याला का विरोध आहे माझा तो. आणि मग त्यांची पकड होती ह्याच्यावरती, गिरण्यांवरती. आणि हा गिरणी कामगार हा मराठी. आणि अशा तऱ्हेनं खरं सांगायचं म्हणजे कृष्णा देसाई नावाची एक व्यक्ती होती आणि ही व्यक्ती कुणामध्ये पटायत. आमचे ड्रिल मास्टर, कवायतीचे मास्तर नाईक, चांगला साधा सुधा माणूस वगैरे. तुम्ही बघा बारकाईनं एक पाहिलं तर त्यावेळच्या व्यायामशाळा, कुठची व्यायामशाळा त्यावेळेस बघा, प्रत्येक ठिकाणी संस्थापकाचा फोटो, जन्म आणि मृत्यू सगळे बहुतेक खून झालेले हे यांचे उपद्व्याप. तर नाईक मास्तर पावसात छत्री घेऊन चालले असताना कृष्णा भेटला
सर 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 काय एकटेच छत्री काय आम्हाला नाही काय आणि ये ना. आणि त्याला छत्रीत घेतला. झालेली गोष्ट आहे ही. आणि चाकू काढून पोटात बसकून तिथल्या ते नाईक मास्तरला ठार केला. हा कृष्णा ज्यावेळेला आमच्या शिवसेनेने कळला तो माझ्या मुळावर येतोय, साहेबांचा खून करणार म्हणून त्याने हे केलं आहे. ह्याला तोडलेलं बरं. म्हणजे मला माहीतही नाही. ज्या वेळेला मारला कृष्णा त्याला आम्ही जुन्या मातोश्रीमध्ये गच्चीत मी, त्यानंतर मनोज जोशी, सुधीर जोशी, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी, बी के देसाई होते बजाजचे पर्सनल सेक्रेटरी वारले. हां बरं. अरुण मेहता हे सगळे आम्ही फिरत होतो. आणि एवढ्यात बातमी आली असं कृष्णा देसाई खून झाला. कोणी केलं आणि शिवसैनिकाने. म्हटलं मला माहीत नाही काही नाही. मारलं काळो काय म्हणे लालबाग परेडला. लगेच म्हणे आम्ही जाऊन येतो. म्हटलं पहा जपून जा. अरुण मेहता वगैरे वगैरे सगळे गेले, मनोज जोशी वगैरे काय काळोख होता सगळा वगैरे. ही एक चीड निर्माण जी झाली ती कम्युनिस्टांच्या आणखी विरोधात गेली की तुम्ही आमच्या प्रमुखाला नष्ट करायला निघालात काय, आम्ही बघून घेऊ. मग तिथून चीड सुरुवात झाली ती झाली परत आणखीन. म्हणजे तेवढे आम्ही त्यावेळेला ॲक्टिव्ह नव्हतो. कृष्णानंतर ॲक्टिव्ह झालो, हे विशेष आहे. पण त्या काळात जी पोटनिवडणूक झाली तर वामनरावांनी लढवली. वामनराव निवडून आले ना. कसं काय म्हणजे त्याचा बॅकलेस काही नव्हता का आला? त्या काय कृष्णा देसाईची मला वाटतं बायको उभी राहिली. 750 मतांनी काही ते निवडून आली. बरं हे झालं ना. आता तुम्ही काय म्हणता? नाही, त्या कृष्णा देसाईंचा खून झाल्यानंतर त्याच्यातनं जी काही त्यांना सहानुभूती मिळायला हवी होती त्यांच्या बायकोला आणि त्या निवडून यायला हव्या होत्या, तसं न होता शिवसेनेचाच कॅन्डिडेट नेक टू नेक झाली ना. पण नेक टू नेक झाली की फाईट. 750 म्हणजे काहीच नाही. बरं नाही, पण याच्यामध्ये त्यानंतर ती चळवळच उतरणीला लागली. कम्युनिस्टांची चळवळ जी आहे त्यानंतर ती घसरणीलाच लागली. तो मग मिटिंग उधळ हे कर ते कर हे सगळे चाळी सुरू झाले. लोकशाही करावीच लागली. मग ह्यांना कुठे आता बसवत थारा त्यांना मजबूत करायचंच नाही कुठे. इथे सरकारशी काही संबंध नाही, काडी मात्र नाही. भोगत होतो आम्ही. कोणी आम्हाला मदत केली आहे? कुठच्या सरकारने मदत केली? कृष्णा देसाईचे केस आम्हीच लढलो. सरकारने काही वकील दिले होते का? काही केलं होतं का? काही नाही. बरं म्हणजे शिवसेना कुठून कशी नष्ट करता येईल हे आत्ता नवीनच नाही. तिथून चालू आलेले हे घाण ते अजून टिकू नये. सगळे आमच्या वाईटावर आहे. बरं तुमच्या मीडिया पत्रकार वगैरे सगळे. अगदी तुमच्यावर असाच नागपूरलाही हल्ल्याचा प्रयत्न झाला होता ना, एअरपोर्टला. तेही कम्युनिस्ट होते. हो कम्युनिस्ट होते. बरं नायर नावाचा त्यांचा आणि चौबे होता. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होतेच. माझी एका हॉलमध्ये सभा झाली. त्या हॉलमध्ये कम्युनिस्ट कोणाची सभा होऊ देतच नाही, उधळूनच लावतात. तर आमच्या शिवसेनेने चंग बांधला की इथेच साहेबांची घ्यायची आणि घेतली. मलाही माहीत नाही, घेतली. त्यांनी सुरुवात केली. मग तिथे ठोकाठोकी झाली. अर्थात मार देणारेच आम्ही कधी खाणारे नाही, देणारे. गेला चौपन काढलं कम्युनिस्टानं. मिटिंग झाली, भाषण झालं. आणि रात्री मग माझं 2:30चं काहीतरी विमान होतं रात्री, म्हणजे पहाटे. माझ्यावर शिवसैनिक होते 10-12. 7 दिवसाचा त्यांचं हे झालं, जेवण झालं होतं. डुलका लागलं त्यांना. आणि मग अशा त्याने म्हटलं अरे बा जायची तर वेळ झाली, आपल्याला तर गेलं पाहिजे म्हणून आम्ही एअरपोर्टच्या दिशेने गेलो. माझ्यापुढे 2 शिपुर्डे, एक म्हातारा गुडघे बाहेर आलेला म्हातारा आणि एक पोट सुटलेला. बरं असे 2 मला बॉडीगार्ड दिले. आम्ही गेलो. म्हटलं आपल्या लोकांचं काय? म्हटलं नको, त्यांना झोपू द्या, त्यांना उठू नका, आपण जाऊ. मी घेतलं माझ्याबरोबर भालचंद्र ठाकूर, एक वरळीकर आणि एक सपने नावाची व्यक्ती होती. बरं पूर्वी RSSमध्ये पण ती आमच्यात आलेली. आणि 6 जण RSSची लोक होती, विद्यार्थी परिषदेमधले त्यांचे. हे आमच्याबरोबर तिकडेच एअरपोर्टलाच आले होते. नंतर कळले. बरं असं केलं. म्हणजे आम्ही खालचे निरळे वरचे निरळे असते ते सांगतात विरोध होते. हो ना. तर त्यांनी आम्हाला केलं वंदन. मला एक घाणेरडी सवय, मी बुक स्टॉल दिसलं की आज शिरतो आणि बघतो काय काय. म्हणजे त्यातलं एक पुस्तक घेतलं. बरं
जिम कॉर्बेटचं वाघाच्या बाबतीतलं ते जिम कॉर्बेट. त्यामध्ये नेहरूंची प्रस्थानं होती, इंट्रोडक्शन चित्र होती. मी घेतलं आणि ते घेऊन सोफामध्ये बसलो. एअरपोर्ट सगळा भरलेला. पानं चालताना असे माझ्या बाजूने पाय उठायला लागले, एक 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 जसे. वर बघितलं असतं, क्या कोण आपण? तुम बाल ठाकरे आहे? म्हटलं हां. तुमको हमारे साथ आना पड़ेगा. होगा. मतलब आप कौन हैं? पूछा मत, हमारे साथ चलो. ये नहीं चलेगा, आप पहले पहचान कर आपके दे दो, बाद में देखेंगे आप आता है या नहीं आता है. अरे देखो, मेरा 2:30 बजे का हवाई जहाज़ का टाइम है और मुझे जाना होगा. आप आता है और नहीं आता है. मग आता मी बघितलं, त्याला तर पोलीस कुठे बघितलं, ते तिकडे उभं होतं, दुसरं चोळत बसलं होतं. बरं, त्याला बोललो रे, म्हटलं नाही थांब, ते त्यांना थांब जरा थांब. त्याच्या अगोदर मी ज्यावेळेला बघितलं ना, ती लोकं पहिल्यांदा स्टॉलमध्ये बघतायत, तिकडे बघतायत, तिकडे बघतायत. त्यामुळे मला संशय आलाच पुस्तक बघत असताना. तोपर्यंत ते जमलेले होते. मी वरळीकर असं म्हटलं, वरळीकर माझं पिस्तूल काढ. त्याने म्हणजे जोधपुरी घालत होतं त्याला. आबा पाटलांसारखा सूट नाही घातला होता. बरं, मी जोधपुरी घालत होतो आणि अशा त्याने ते पिस्तूल घेतलं, मी माझ्या खिशात ठेवलं आणि अशा तर मी बघितलं. नंतर मी उभा राहिलो. मतलब काही अभी क्या करना चाहते, चलो. तेवढ्यात एकदम एक आरोळी आली. त्यानंतर जो भालचंद्र ठाकूर आहे, त्यांनी गुप्ती काढून त्या चौबेच्या पाठीत घातली आणि ते समोरून त्याचा शर्ट रक्तबंबाळ झाला. तो रक्तबंबाळ झाला तर तो ओरडून पळायला लागला. त्यामुळे माझं पिस्तूल सांगितलं, म्हटलं त्या माझ्यात चांगली व्हेजिटेरियनच शिवी दिली त्यांना, शाकाहारी. वडवे, तुम जाते और चुन चुन को मारून मत नाही, तुम साले को हटावस म्हणून मोठ्याने ओरडलं. ते सगळे भागंभाग पळाले, सगळे भिंतीवर उड्यावर. मग ते हे आले आमचे एअरपोर्टचे प्रमुख पार्थसारथी. ऑल आर यू मिस्टर ठाकरे? म्हटलं येस. वुड यू माइंड कमिंग टू मी इन माय चेंबर? म्हटलं या. म्हटलं त्याला गेलो, त्यांनी मला चेंबरमध्ये बसवलं. मग त्यांनी मला सांगितलं, यू हॅव अ वेपन? म्हटलं येस, प्लीज शो मी. मी त्याला काढलं. त्याने प्लीज रिमूव्ह द मॅगझिन काढलं. काय करतो रे तू? काय साक्ष म्हणून जाणार आहे का कुठे? मी गोळ्या काढत असाल, तू हे कशाला करतोय? जरा त्या गोळ्या काढल्या. हाऊ मेनी? म्हटलं 9. ओके, ठेवलं. ओके, गिव्ह मी द मॅगझिन जरा. गिव्ह मी द वेपन. म्हटलं व्हॉट आर यू गोइंग टू डू? आर यू गोइंग टू कॉन्फिस्टिकेट? नो नो नो. वेअर आर गोइंग? त्याला मुंबई हा प्रचार नव्हता, कारण आम्ही त्यावेळेला यायचं होतं मला राजकारणात नीट. आय एम गोइंग टू बॉम्बे. हो. When you land at Bombay, you will meet Mr. Khoth, your pilot, and he will deliver your weapon to you. ठीक आहे. मी त्याला दिलं, गुंडाळून वगैरे दिलं. मी ज्यावेळेला बरं, आमची परत स्पेशल एंट्री केली. थंडी नागपूरची म्हणजे इतकी भयंकर कडक. लोकांना त्याला भाऊ ते बाळासाहेब टरकलेले दिसत आहेत. बरं, इथे थंडीला कोणी दोष नाही, शिवसेना प्रमुख. काही झालं तरी त्याला आम्हाला दोष, असं चाललं ते. आणि अशा तऱ्हेने आम्ही विमानात, मी आणि फक्त भालचंद्र ठाकूरच बसलो, बाकी विमान मोकळं. मग बरोबर ते सुरू झाल्यानंतर पॅसेंजर यायला लागली. आणि ज्यावेळेला मी मुंबईला उतरलो तेव्हा खोत आले. नमस्कार बाळासाहेब, अशाने का होईना ओळख झाली, मला फार आनंद झाला. आपलं हे वेपन त्याच्यातून उतरलं. असे कशा आमच्या आयुष्यातही आहेत. तरी बसून काय करतोय? जा तिकडे जरा व्यायाम कर. तिथे व्यायाम कसला? जुडोचं शिक्षण असतं ना, गाद्यांवरती लोळायचं. याला काय मारामारी करताना काय गाद्या करतो तुमच्या ते हाताळणारात? त्या लाठ्या काठ्या इकडून तिकडून काय शत्रू तुम्हाला सांगणार, आम्ही आता मागून येतोय, लाठी मागे घ्या, असं काही होणार आहे काय? याला कुठूनही शत्रू येईल. तुमच्या ह्या लाठीचं शिक्षणाचा उपयोग काय? आजोबा, गाडी विकून टाकूया? काय? गुरूंनी सांगितलेला नंबर, तुझ्या आजीचा फेवरेट कलर विकून टाकू?
कधी नाही. OLX वर काही ऑफर आहे का? 65,500ची विकून टाक. OLX.in फ्री मध्ये ऍड पोस्ट करा आणि विका. OLX.in इथे सारं काही विकलं जातं. नंतरही म्हणजे असे प्रसंग तुमच्या आयुष्यात आणखीनही आले ना? 3. एक माहीमला आलं इथे, बरं माहीमला, आणि डॉक्टर गुप्तेंच्या घरी गेलो होतो मी. ह्यांचा बगीच्याचा वेळ आहे, बाग बगीच्याचा. गच्चीमध्ये सुद्धा मी गार्डन केली आहे चांगली. आत्ता बिघडली कारण रंगरंगोटी चालली आहे, पण मी खूप हे करतो. माझा नातू आहे तेजस, त्याला ते वेळ आहे बरं. तर ग्लोरी ऑफ नाईट म्हणून एक फुल येतं रात्री, ब्रह्मकमळ, आपल्या भाषेत ब्रह्मकमळ. ते रात्री 12 वाजता फुलतं आणि संध्याकाळी पडतं, मान टाकून पडतं. ते त्यांच्याकडे उगवलं. सौ म्हणाली, मा म्हणाली की जाऊया बघायला. म्हटलं चला. ते कापून मग त्यांनी मला दिलं, हे घ्या तुम्ही. वास चांगला येतो. ते येत असताना इथे माहीमच्या नाक्यावर इथेच एक टॅक्सी आमची गाडी दाबत होती. टॅक्सी आपला आमची गाडी चालवायला तो शेखर चौधरी होता पुण्याचा. तो असा एक दाबला, इथे डिवायडर, आणखीन इथे गाडी दाबते. जरा इकडे तिकडे झालं असतं पंचायत. माझ्या गाडीमध्ये माझी पत्नी, टिपणीस ॲडव्होकेट, त्यांची पत्नी आणि शेखर. आणि असं झाल्यानंतर मी पाहतो 2 वेळा त्यांनी आमची गाडी दाबली आणि लगेच त्या कॉर्नरवरती तिथे हॉटेल आहे, तिथे त्यांनी थांबवली. म्हटलं बघ रे, जरा थांबवा गाडी. त्याला विचार, काय कशाकरता दाबलीच गाडी, तू इथेच थांबायचं होतं तुला. तर उतरला. त्याला ह्या पोरांनी धरलं आणि बाहेर काढला. माझ्याबरोबर होते त्यावेळेला विजय गावकर, आमचा नगरसेवक, भालचंद्र ठाकूर, हे दोघंच होते दोघं. आणि मग शेवटी त्या मुसलमान ते अल्लाह अकबर बांग दिली. मुसलमान जमा झाले, कारण त्यांचाच अड्डा आहे तो माहीमचा कोपरा. तो आता माझ्या माणसं मारली जाते, म्हणजे कम्फर्टेबल जाते तशी मारली. म्हणजे त्यांच्याकडे हत्यार नव्हते त्यावेळेला, कारण असा काही प्रसंग येईल असं वाटलं नाही. पण मग मी माझं खिशातलं पिस्तूल काढलं. म्हणून त्या झटापटीमध्ये माझी ॲम्बेसेडर गाडी होती. बरं झालं त्या गाडीचा पत्रा गंजला होता. मी माझा पाय बाहेर ठेवला तर ते एकाने दरवाजा जोरात लावला. तर गंजलेल्या पत्र्या असेल तो आकार घेऊन माझा पाय त्या गाडीच्या बाहेर थांबला, म्हणजे अडकला. मग इकडे मला एकच त्या म्हटलं मला खेचू नको, तिथे माझ्या हातात पिस्तूल. आणि म्हटलं की माझा पाय अडकला आहे, तो तरी सोडून दे. इतक्यात एक कोणीतरी म्हटलं तो मुसलमान त्या शेखर चौधरीच्या इकडे आला. चावी निघालो, गाडी का चावी दो. तर तो घाबरलेला होता. म्हटलं द्यायची नाही रे. मग मी त्याला पिस्तूल दाखवलं त्याला. म्हटलं मागे गोली मारूंगा मैं, जाओ पट. तो गेला, पळाला. बरं. आणि मग मी गाडीतनं उतरलो. गाडीतनं उतरल्यानंतर मी पहिल्यांदा तो टॅक्सी ड्रायव्हर जिथे गाडीत बसला होता नंतर जाऊन त्याच्या डोक्यात ते पिस्तूल मारण्याचा प्रयत्न केला. पण त्यात गोळी उडाली. बरं. आणि ह्यानी पण त्या ड्रायव्हरनी आपल्याला गोळी लागली आणि पडला असा तो. त्यामुळे हो ड्रायव्हर को मारा, त्यांची बोंब सुरू झाली. मी ह्यांना सांगितलं, म्हटलं चला जास्त एखादं जीपमध्ये बसा. मागे जीप होती, त्यामुळे बसाडी चला म्हटलं. आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. पोलीस स्टेशनला पण इन्फॉर्मेशन आलीच होती. इन्स्पेक्टर कोण होता माहीत नाही. त्याच्यासमोर ड्रायव्हर ठेवलं. म्हटलं असा असा इन्सिडेंट झाला आहे, माझ्या हातातनं गोळी सुटली. मला तो ट्रिगर लॉक निघालं होतं, म्हणजे ट्रिगरवरती बोट गेल्यामुळे गोळी उडाली. हे मलाही माहीत नव्हतं. आणि मग शेवटी थोड्या वेळाने मी ते सांगतोय त्या ड्रायव्हरला पकडून विजय गावकर आणि भालचंद्र ठाकूर माहीम पोलीस स्टेशनला आले. आणि हाच तो ड्रायव्हर म्हणे. हे विजय गावकरने फाड घंटे इन्स्पेक्टर सोबत त्याच्या कानफाट्यात मारली. अहो साहेब आमच्यासमोर ना काही, आम्हाला काय करायचं ते करू आम्ही. म्हणजे थांबले, विजय काही करू नकोस. मग नंतर बातमी डफडे येऊन बसले पुढच्या त्या दुसऱ्या रूममध्ये समोरच. त्याने बोलवले तुम्हाला. म्हटलं चला. म्हटलं जय महाराष्ट्र. म्हटलं डफडे साहेब काय विशेष नाही. ते इन्सिडेंट काय झालं तो मला कळला.
ही तुमची गोडी म्हणून त्याने ते काय आणून दिली. म्हटलं तुम्हाला कुठे मिळाली? गाडीत पडली होती, टपाला लागली आणि खाली पडली. म्हटलं बरं, मग काय म्हटलं अरेस्ट वगैरे वगैरे बघू आपण काय करायचं ते. बरं, त्यावेळचे पोलीस चांगले होते, आम्हाला सोडवणार होते. बरं जाऊ द्या. त्यानंतर हे झालं. सगळ्यात क्लायमॅक्स म्हणजे दुसऱ्या दिवशी बरं आमचे एक मंत्री होते, कामगार मंत्री साबिर शेख, एका व्यक्तीला घेऊन आले. साहेब काल ते असं रात्री झालं. म्हटलं हो. म्हणे हा माझा भाचा. म्हटलं मग हाच होता ड्रायव्हर. गमती बघा काय टर्न मिळतं काय. बरं, आणि सिनेमा स्टोरीमध्ये पण मिळायचं नाही तुम्हाला. हा माझा भाचा. म्हटलं कानफाटात मारा त्याचं चांगलं. काय रे म्हटलं कशा करता तू हे असं केलं? नाही साहेब मला माहीत नव्हतं तुम्ही गाडीत आहात. अरे म्हटलं माझा नाही प्रश्न, कोणी जरी असलं तरी ही चालवण्याची पद्धत आहे की काय? दुसरे मेले तरी चालतील, मला कशाला वाचवते? हा माझा प्रश्न नाही, चालवण्याची तुझे तरीका अच्छा नाही आहे, ध्यान रखना. नाही पाहिजे तो माफी लिहून द्याल. रे म्हटलं दे. माफी लिहून दिली. चालेल. हे आहेत आमचे किस्से आयुष्यातले. नाही, आता तुम्ही ते शाखेच्या लोकांबद्दल म्हणालात, तुम्ही पुण्यात होता. हा एक मुंबऱ्याला झाला. मुंबऱ्याला बरं तिकडे एक झाला. नंतर इकडे जोसेफ मिंगल कोळी होते स्मगलर, त्याच्या मिटिंगला वड्याळ्याला गेलो होतो मी. लॉरीमध्ये ते व्यासपीठने लॉरीत वरून भाषण वगैरे केलं. हार घातली मला. घरी आल्यानंतर एका बशीमध्ये आमच्या मानी बशी अशी ठेवलेली होती. म्हणजे बघा काय. म्हटलं काय? आणि अगं म्हटलं टाचण्या. हो. कुठूनच्या? म्हणे. म्हटलं मला काय माहीत, काल तुम्ही हार घातले आणि तुम्हाला हो त्या हारामध्ये होत्या. अरे बापरे. बोला प्रतापराव. हो. आमच्या वडिलांनी आमचं नाव प्रतापराव का नाही ठेवलं तेच कळत नाही. पण तुम्ही मगाशी शाखेचं म्हणाला, तुम्ही पुण्यामध्ये भिवंडीमध्ये तुम्हाला कधी शाखेत जाण्याबद्दल वगैरे काही आग्रह नाही का झाला घरातनं? कशाचा? शाखेत, संघाच्या शाखेत जाण्यासाठी? नाही, एकदाच रज्जूबाईने बोलवलं होतं मला. नाही, तुम्ही लहान असताना? लहान असताना मी शिवाजी पार्कच्या शाखेमध्ये हे केलं होतं. जात होता? माझ्या वडिलांनी सांगितलं घरी बसून काय करतोय, जा शाखेत तिकडे जरा व्यायाम कर. तिथे व्यायाम कसला? जुडोचं शिक्षण असतं ना, गाद्यांवरती लोळायचं. याला काय मारामारी करताना काय गाद्या तुमच्या ते हाताळणार आहेत? त्या लाठ्या काठ्या इकडून तिकडून काय शत्रू तुम्हाला सांगणार आम्ही आता मागून येतोय, लाठी मागे घ्या, असं काही होणार आहे काय? याला कुठूनही शत्रू येईल. तुमच्या ह्या लाठीचं शिक्षणाचा उपयोग काय? मला ते आवडलं नाही. कारण तसंच जातीयवाद तो मला सहन नाही झाला. एक 2 वर्ष काढली मी आणि निघालो. बौद्धिक ते एक वैशिष्ट्य बुद्धी नसताना. ऐकायचं का तुम्ही? बौद्धिक ऐकली? कसली बौद्धिक? त्या वयात कसलं बौद्धिक कळतं त्याला? आम्हाला स्वतःला नव्हतं काय कळत. जातीवादाचं काय तुम्हाला हे दिसलं? थोडंसं हे दिसायचं मला, बामणशाही. मी तो नायकाला, आमचे नाईक होते आमच्या ग्रुपचे, त्यानंच मी विचारलं. म्हटलं असं असं इथे सगळे हे दिसत आहेत, ब्राह्मण दिसत आहेत. नाही म्हणे माटुंगेच्यावर एक खूप सिंधी आहेत. म्हटलं ते सिंधी आहेत? मला नाही, ते मला जातपात नाही आवडत, भयंकर तिडीक आहे. हे जे चालतं ना हल्ली दलित साहित्य, तसं साहित्याला जात काय लावताय तुम्ही? हां, माझं एक वाक्य आहे, पोटाला जात नसते पण जातीला पोट लावू नका. पोटाला जात नसते, त्याला जात लावू नका की हे ओबीसीचं पोट आहे, हे अमकेचं पोट आहे. पोट काय आहे? मग आता हे सगळे घेत नाही, पण निदान पोटा पण आलो. म्हटलं दत्ताजी पाहिजेच. दत्ताजी आमचे भडक डोक्याचे. नेमकं त्याला त्यांच्या कुलपाची चावी हरवलेली. आता कुलपाची चावी ते हातात इतके शिव्या दिलेत त्यांनी. मला वाटतं आई वडील इतक्या त्यांनी शिव्या कधी ऐकल्या असतील असं मला नाही वाटत. स्टेशन नाही, स्टेशन गॅस भरायचं आहे. स्टेशन नाही, छातीत जळजळत आहे. कूल इट विथ जेल्युसिल. दैनिक पुण्यनगरी, महाराष्ट्रातील करोड वाचकांची पसंती. वृत्तभेद, जिल्हा न्याय वृत्तांत, प्रवाह, संपादकीय बाणा, चित्रनगरी.
महिलांसाठी सही, कुटुंबातील सर्वांसाठी दैनिक पुण्यनगरी, घराघरात मनामनात. परफेक्ट पर्याय लिमिटेड सीट्स आणि रिलॅक्स टूर प्रोग्राम गार्डियन हॉलिडेज. ए सचिन, अरे तो रावण याच्यात चल ना बाबा. 10. हॅलो रे. हॅलो सर. हॅलो सर. काय 10 काय रावण काय रावणाला 10 तोंड असतात होती. सचिन तेंडुलकर पहिले मॅराडोना 10 नंबर टी शर्ट. सर ऍक्च्युली आम्हाला 10 वाजता 10च्या बातम्या बघायच्या आहेत. मग चला निघूया. अरे सर. पाहायला विसरू नका सर्व जगाची खबरबात 10च्या बातम्या रोज रात्री फक्त स्टार माझावर. सर मिस रोजीचा वाढदिवस पण 10 तारखेला येतो ना. म्हणजे एकूण तुमचा जो सगळा संघर्ष होता त्याच्यातला एक महत्वाचा भाग होता तो तुमचा तुरुंगात तुम्ही गेलात तो भाग. जे काही काळ तुम्हाला तुरुंगात जाऊन काय तो बोडक होता काड्यामोर, त्याला काड्यामोर बोडकच म्हणायचे. जिकडे जायचं तिकडे आग लागायची. काश्मीरला लागलं आग लागली, पुण्याला आग लागली, मुंबईला आग लागली. वसंतराव नाईक होते अमरावतीला, डफडे इन्चार्ज होते तुमच्या सिक्युरिटी आणि ह्याला स्पेशल CID का काहीतरी क्राईम ब्रँचला. आणि हा होता काण्या मोडक, हा पोलीस कमिशनर. आणि अशा तऱ्हेनं हे सगळं झालं असताना सीमा लढ्यावरून तो आंदोलन झालं. बरं कोण आहे काय झालं? सीमा लढ्यावरून आंदोलन. सीमा लढ्यावरून ते आंदोलन झालं. आणि मी इथे होतो, माईमचा चर्च आहे तिथे. मी लहान होता उद्धव, त्याला माझी पत्नी, आम्ही तिघंजण गाडीत बसलो होतो. मनोज जोशी माझ्याबरोबर होते, ड्रायव्हर होता माझा. आम्ही म्हटलं जरा त्या गल्लीत उभं कर चर्च येते. उद्देश काय होता, मोरारजी देसाई येणार होते आणि मोरारजी देसाई येत असताना त्यांची गाडी अडवायची आणि निवेदन द्यायचं. तर डफडे काय म्हणाले, अडू नका, मी मोरारजी देसाईंची गाडी थांबेल, तुम्ही निवेदन द्या, त्यांना जाऊ द्या. चालेल आम्हाला. म्हटलं आम्हाला काही करायचं नाही असं. मोरारजीची जी गाडी आली ती इतक्या स्पीडमध्ये आली की त्यांनी एका माणसाला उडवला आणि आमचा एक फोटोग्राफर होता करंबेळकर, त्यालाही उडवला गाडीने आणि तो निघून गेली. पण पुढे त्यांना ते दिसलं दगड धोंडे पडले आणि गाडी पुढे पण काढली त्यांनी. इथून दंगलीला सुरुवात झाली. आणि ही दंगलीला सुरुवात झाल्यानंतर आम्ही गाडीच्या टपावर उभे राहिलो, मी आणि मनोज जोशी. हे तुमचे होमगार्ड आले लाठी. मनोज जोशीच्या लेगावरनं लाठी गेली, ती माझ्या पायाला चाटून निघून गेली. तर कुलकर्णी नावाचे इन्स्पेक्टर होते, त्यांनी त्याला धरलं, म्हणजे एक त्याला त्याला हिसडले, हज्जा. आणि मग त्यांनी सांगितलं, वाळेसाहेब कृपा करा, तुम्ही इथून जा. पण बघा फायरिंग वगैरे नाही. नाही म्हणे आम्ही फक्त सोडला तर टिअर गॅस सोडू. म्हटलं काही कुठचाही गॅस सोडा, पण लाठीचार्ज नाही. आणि आम्ही निघालो तर त्यांनी टिअर गॅस सोडायला सुरुवातच केली होती. आम्ही श्रीकांतकडे गेलो, मी आणि मा वगैरे. आम्ही राहत होतो मातोश्रीला, पण गेलो तिकडे. 2:30च्या सुमारास आम्ही परत आलो मातोश्रीला. तर मी मला सरळ सांगितलं, म्हटलं माबाई बहुतेक आमची उचल बांगडी होणार आज. बरं, तर कपडे तयार कर. मी बॅग वगैरे भरली, माझी औषधं तयार ठेवली आणि बरोबर 4च्या सुमारास गाडी आली पोलिसांची. काही कारण नाही नसते. आमचा दंगलीला संबंध, दंगल घडवली तुम्ही, त्या मूर्ख मोरारजीने. किती सालची गोष्ट आहे? हां 69. बरं, सांगणे फेब्रुवारी महिना असणार. त्याच्या अगोदर दत्ताजी साडीवरनं अटक झाली होती. त्यांनी भव्यवाडा मैदान म्हणजे त्यात त्यांनी मिटिंग घेतली होती, तिकडे त्यांना अटक केली. आणि नंतर मला अटक झाली 4 वाजता. ही बातमी पसरली आणि मुंबई पेटली. नुसत्या मोटारी जळत होत्या, बसेस जळत होत्या. आणि तुरुंगात माझी रवानगी झाली. मग दुसऱ्या दिवशी मनोज जोशी आणि दत्ताजी साळवी आले
तो पण रात्री एकटाच मी फाशी आड. बरं. आणि तिथे नंतर रात्री जवळजवळ 12:30 वाजता मनु मेहता आणि मनू अमरसिंग म्हणजे हिंद सायकलचे मालक ते आले दोघं. रात्री माझं कुरूप उघडलं तुरुंगाचं. का हो सुटका का? नाही चल चौधरी होते. नाही सांगतो. मनोदृष्टीनं बरोबर घेतलं. आम्ही दोघे गेलो. नाही म्हटलं दत्ताजी पाहिजेच. दत्ताजी आमचे भडक डोक्याचे. नेमकं त्याला त्यांच्या कुलपाची चावी हरवलेली. आता कुलपाची चावी ते आता इतके शिव्या दिल्यात त्यांनी. मला वाटतं आई वडील इतक्या त्यांनी शिव्या कधी ऐकल्या असतील असं मला नाही वाटत. बरं असं झालं. ते मग नंतर मिळाले. आले मग त्यांना घेऊन आले. तर मग मधू मेहता मला म्हणाला की बोला साहेब ऐसा होत आहे मुंबई जल जा रही. म्हटलं मला काय सांगता त्या काण्याला सांगा. त्यांनी केलं हे सगळं उपद्रव. डफळ्यानं जेव्हा कळलं की ह्यांना अरेस्ट वॉरंट निघाले आम्हाला तेव्हा ते चिडले. त्यामुळे काय म्हणे मूर्खपण आहे. कोणी सांगितलं? मग ठीक आहे म्हणे काय जे काय होईल ते म्हणे निस्तरा मी जातो. डफळ्याने ऑफिस सोडलं आणि घरी निघून गेले. बरं अशा तऱ्हेने ते झालं सगळं. तुम्ही आवाहन केलं? आव्हान रात्री वसंतराव नाईकांचा निरोप मधू मेहताच्या तर्फे आला. तेव्हा मी चौधरीनं सांगितलं. चौधरी म्हणाले बाळासाहेबांनी काढलं तर बरं होईल कारण मी स्वतः मुंबईहूनच आलो आत्ता. सगळीकडे जातो आहे तिकडे आग पेटलेली आहे. तर म्हटलं ठीक आहे मग काय करायचं. तर म्हणून नाही काढलं तर बरं. पण काढलं तर बरं म्हणजे आमच्या अरेस्टचं काय इथे तुम्ही आमच्याला नाही पण ते आहे त्यांचे प्रयत्न चालू आहेत. पण मला काय करायचं आहे. बातमी आली मला कम्युनिस्ट ते हातात घेत आहे मुंबई. जॉर्ज फर्नांडिसने प्रयत्न केला आणि माणसंच जमली नाहीत. बरं तो निघून गेला. पण मग कम्युनिस्टांनी ठरलं की हीच वेळ आहे आता हे अटकेत आहेत तर मुंबई हातात घेऊया. म्हणून मग ते काढावं लागलं शेवटी. मग कम्युनिस्टांच्या हातात मुंबई जाऊ देणार नाही. बरं आणि काढलं. मुंबई लगेच मग भेटल्यानंतर वसंतराव म्हणाले थकलेले पाईप जेमतेम हातात धरलेलं. काय बाळासाहेब म्हणे काय आता मला काय सांगायचं मला काय विचारता. त्या मोडकानं विचारलं. नाही बोललो. बरं हा मोडक इतका शहाणा आमची ज्या वेळेला आम्हाला सोडलं त्यामधून आर्थर रोडमधून तर त्याने दुसरी ऑर्डर काढली होती रिअरेस्ट. त्या वसंतराव चिडले. त्या मूर्खाला म्हणा शहाणपणा करू नकोस. झालं तेवढं बस झालं म्हणे चला सुटू द्या त्यांना. मग आम्ही घरी आलो. राणी आणखी भुजबळ कोणामुळे आहेत. राणी हा गँगस्टर होता. त्याला मी मुख्यमंत्री केला. आमचा संकल्प की आम्ही घडवू काही चांगलं आणखी चांगलं. घडी डिटर्जंट पावडर आता अधिक जास्त शक्तिशाली. How deep are you willing to dive? And for your object of passion, the new Fiat Linea and Punto 2012 got heart. व्यसन असो वा नसो, कर्करोग शरीरात कधी कसा किती पसरला हे कळणार कसं या विचारांनी जीव जायची वेळ आली होती. पूर्व तपासणी अत्यंत उपयोगाची ठरली. प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी वेळीच करून घ्या. इंडस हेल्थ प्लस. पण तुमचे इंदिरा गांधींशी खूप चांगले संबंध होते ना. संबंध म्हणजे असं की तुम्ही एअरपोर्टला त्या जायच्या तेव्हा तुमच्या भेटी व्हायच्या वगैरे असं? नाही असं नाही. एकदाच झाली भेट आणि एकदा राजभवनला झाली. बरं पण एकूण तुमचं त्या म्हणजे त्यांच्या धोरणांना वगैरे तुमचा तसा सपोर्ट. मी आणीबाणीला पाठिंबा दिला नव्हता. माझ्या तर वाक्यातलं तुम्ही हे जे करता ना मीडियावाले किंवा कोणी पत्रकार की पाहिजे तेवढं सोयीचं वाक्य तुम्ही वापरता आणि बाकीचं आमच्या अंगावर फेकता. मी काय बोललो होतो जर ही आणीबाणी देशाच्या हिताची असेल देशाच्या हितासाठी आणली असेल तर त्याला माझा पाठिंबा आहे. पण इंदिरा गांधींनी स्वतःची खुर्ची मजबूत करण्याकरता जर आणली असेल तर मी त्याला तीव्र विरोध करतो. हे माझं वाक्य आहे छापून आलेलं आहे. पण ते दुसरं वाक्य तुम्हाला परवडण्यासारखं नव्हतं. नाही पण सार्वत्रिक समज असंच आहे की तुम्ही आणीबाणीला पाठिंबा दिलात. पण सांगितलं ना आता मी दुसरं वाक्य का टाळताय. अहो तुम्ही आमचं वरचं बघता खालचं बघा. खाली काय वाक्य होतं.
जर खुर्ची मजबूत करण्याकरता म्हणून ही आणीबाणी त्यांनी हे केली असेल, जारी केली असेल, तर माझा त्याला तीव्र विरोध आहे. हे वाक्य आहे, छापलेलं आहे, हेच चालतं सध्या. त्यात आणीबाणीच्या काळामध्ये म्हणजे बाकी जसं संघवाले किंवा बाकी इतर समाजवादी कम्युनिस्ट म्हणजे CPI नाही, असेल कोणी असेल, हे जसे आणीबाणीच्या विरोधामध्ये होते तसे म्हणजे शिवसेना काही आणीबाणीच्या विरोधामध्ये नव्हती तशी, म्हणजे सत्याग्रह वगैरे असे केलेले नाही. ते राजकीय पक्ष म्हणून निर्णय होते. आम्ही त्यावेळेला राजकीय पक्ष म्हणून नव्हतो, बरं, शिवसेना म्हणून होतो, राजकारणात नव्हतो, एक सामाजिक पक्ष. अजूनही आम्ही समाजकारणावरती एवढा जोर देतो, तेवढं राजकारणावर नाही. राजकारण आम्हाला दुर्दैवानं लढावं लागतं मागण्यांसाठी, कारण आमच्या हातात सत्ता नाही. पण आता म्हणजे आता राजकारणात आता शिवसेना हे झाली, मधले नंतर सत्ता आली, सत्तेमध्ये म्हणजे आता हे सगळं तुम्ही कधी अपेक्षित धरलं होतं की हे दिवस शिवसेनेला इतके? आम्ही शिवसेना प्रमुख होणार हे तरी कुठे मला माहीत होतं. पूर्वी तुम्हाला सरसेनापती म्हणत असत. हो, मग आणि नंतर मग शिवसेना प्रमुख हल्ली सुरू झालं. मला वाटतं शिवसेना प्रमुख जे आहे ते शाखाचा फॉर्म तुम्ही जसं निर्माण केला, विभाग प्रमुख. अजून मी भारतरत्नाची वाट पाहतोय, पण कोणी करतच नाही. हे कोण पदव्याला होते मला माहीत नाही. पण तुम्हाला म्हणजे हे आहे की म्हणजे आता हे बरोबर आहे काय असतं प्रतापराव, वृत्तपत्र असो काही असो ज्याचे तुम्ही असता. उदाहरणार्थ माझ्या वडिलांनी प्रबोधनकार टाकले, आम्ही मार्मिक ज्यावेळेला काढलं त्यावेळेला मार्मिककार, हे कार हा तिकडे लावतात. आता आम्ही शिवसेना झालो, प्रमुख झालो, म्हणून शिवसेना प्रमुख झालो, याच्यापेक्षा विशेष काय. बरोबर आहे. पण एक असं आहे की राजकारणाबद्दल किंवा विशेष सत्तेबद्दल लोकांना खूप अशी इच्छा असते, आकांक्षा असते, हाव असते, आणि त्यासाठी ते काही करतात, हे आपण बघतो आपण. पण तुम्हाला हे कधीच म्हणजे कुठलीही सत्ता हातात घ्यावीशी का वाटली नाही व्यक्तीच्या तुम्हाला? काय त्याच्यावर तुमच्या कुटुंबाला? मला शरद पवार मुख्यमंत्री असताना मला वाटतं, मला त्यावेळची JP पदवी होती, जस्टिस ऑफ पीस, ही पदवी मला त्यांनी दिली, मी परत केली. नको, मी सत्कार करून घेणार नाही, मला सत्तेचा मोह नाही, बरं. आणि मला कुठच्याही हे तुमच्या पदव्या नकोत, परत केली. JP काय असतं काय त्यामध्ये, लोक पैसे देऊन घेतात. बाळासाहेब देसाई असताना ड्रायव्हर 2 रुपये घ्यायचा आणि पण त्यांना ते मिळून द्यायचा. हे काय चाललंय तुमचं, कर्तृत्व काय आहे का काही? तुम्ही अनेकांना सत्ता दिली पण तुम्ही स्वतः नाही घेतली. नाही, मला त्याचा मोहच नाही आहे. मला त्याचा मोह नाही. असतं काय त्यामध्ये? ही आपली खुर्ची बरी हो, कोणी काढून घेऊ शकत नाही, बरं. त्या खुर्च्या कधी चाटाकन खाल्ला निघतील, तुम्ही ताण करून उताणी पडायला सांगता येत नाही, त्यापेक्षा बरी. हे जे सिंहासन आहे हे तुम्ही कधीपासून वापरायला लागलात? ह्या टाईपची सिंहासन? हे मी नाही कधीपासून वापरत, हे माझ्या वाढदिवसाला कोणीतरी देतं मला, म्हणून आम्ही बसतो त्यावर. ह्या देशामध्ये रिकामी खुर्ची सोडायची नाही, या धोरणाने मी चाललेला माणूस आहे, आणि माझ्या खुर्चीवर कोणी बसायचं नाही असं आहे. पण तुम्हाला असं आहे की तुम्ही रिमोट कंट्रोल असणं म्हणजे आपल्या हातात, हे तुम्हाला आवडतं? आवडत नाही, आलाय त्याच्या हातात म्हणजे काय, काहीतरी हातात असावं लागतं ना. मग रिमोट कंट्रोल म्हणजे काय, ते मी ज्यावेळेला आमच्या हातात सत्ता होती त्यावेळेला मंत्री यांच्यावरती नजर पाहिजे, बरं. त्याच्यावरती तो रिमोट कंट्रोल आमचा अदृश्य असतो, दिसत नाही पण असतो. तोही नसेल तर मग उपयोग काय? पण याच्यामध्ये कसं आहे की तुम्हाला प्रत्यक्ष सत्ता आपल्या हातात घेण्याचा मोह कधीही पडला नाही, पण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना रिमोट कंट्रोलनं उठबस करायला लावणं, ते मात्र म्हणजे ते तुमच्या हातात आलंही आणि तुम्ही ते म्हटलं तर एन्जॉयही केलं. यशस्वीपणे केलं. एन्जॉय असं म्हणता येणार नाही, ते माझे कर्तव्य होतं, ड्युटी होती एक प्रमुख म्हणून, आणि ती मी करत का होतो लोकांसाठी. त्यांनी आपल्याला निवडून दिलेल्या याची जाणीव ठेवा, हे त्यातलं महत्त्वाचं हे आहे. हुकूम नाही, नुसता बटणं दाबत नाही बसायचं. आपण का बसलो, कोणी बसवलं, कशासाठी बसवलं याची जाणीव ठेवा. त्यासाठी तो रिमोट कंट्रोल असायचा. काय म्हणता? जशी तुम्ही सत्ता म्हणजे तुम्ही सत्तेला कधीच स्पर्श नाही केला, पण
म्हणजे हा सगळा ठाकरे कुटुंबांच्या विषयीचा दृष्टिकोन आहे तुमचा की निदान व्यक्तिशः मातृश्रीचं म्हणाल त्या मातृश्रीपुरता तर नक्कीच आहे. उद्धवचं उद्धवला विचारा, पण त्याला याचा मोह नाही, हे तितकंच खरं. काय मिळतं काय त्यामध्ये? एक असं आहे ना की तुमच्या स्वतःमध्ये जर सत्ता असेल तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जे काही असतं तुम्हाला करायचं ते तुम्ही करू शकता ना. म्हणजे जे आता आपण बाकीच्या काही राज्यांमध्ये बघितलं. माझ्यासाठी मला काहीच करायचं नाही, मी लोकांसाठी आहे. बरं, आज मी शिवसेना प्रमुख म्हणून झालो असेल, पण ही मान्यता मला आता लोकांनी दिलेली आहे. मला शिवसेना प्रमुख म्हणा म्हणून मिरवत नाही बसलो, मिळाली. पण माझं कर्तव्य आहे की नाही, काही जबाबदारी आहे की नाही. बरं, लोक माझ्यावरती का प्रेम करता एवढं तरी पाहिजे समजायला. तुम्हाला काय वाटतं, लोक तुमच्यावर इतकं म्हणजे अखंड पिढ्यानपिढ्या आल्या गेल्या, पण तुमच्याबद्दलचं प्रेम जे आहे ते राहिलं कायम. तुम्ही काय बघता, काय होतं तुमच्यामध्ये किंवा काय आहे ज्याच्यामुळे लोक असं प्रेम करतात? या प्रश्नाचं उत्तर मी काय देणार? तुम्हाला काय वाटतं? मी अत्यंत प्रामाणिकपणाने वागतोय. बरं, आणि त्यांना मी आर्थिक मदतसुद्धा किती लोकांना किती केली हे सांगू शकणार नाही. इतका मी तुम्हाला आकडा देऊ शकतो. ही मदत कोणी राजकीय पुढारी करत नाही, ते मी आज करतोय सगळ्यांना. शस्त्रक्रिया असो, हे असो, ते असो, बरं, सगळ्यांना मदत करतो. म्हणजे हे आधार, एक निर्णय, एक प्रकारचं आश्रयस्थान आहे. ही जाणीव लोकांना झालेली आहे. उगीच नाही नुसते लोंढे आदळत माझ्या वाढदिवसाला आणखीन गुरुपौर्णिमेला. बरं, हे प्रेम आहे. पण ही देवाणघेवाणही नाही आहे, ही माझी प्रवृत्ती आहे. मनापासून मी करत असतो. नाही म्हणजे काही वेळेला आणि सत्यापासून दूर झालं हे हा मोठा माझा एक ॲसेट आहे. नाही, काही वेळेला ना असं नवल वाटतं की म्हणजे लोक पक्षातून जातात, राजकारणाचा तो भाग आहे, पक्ष सोडतात जातात. आता पण तुमच्या मनामध्ये काही वेळेला खूप तुम्हाला वाईट वाटतं किंवा तुमच्या फार कडवट प्रतिक्रिया असतात. म्हणजे आता अगदी मोठी त्याची उदाहरणं म्हणजे राणे आणि भुजबळ, की तुम्ही त्यांच्याबद्दल. राणेला मी हाकलून लावलेलं आहे. हां, पण असं की तो माहिती ना, राणेला मी काढला. पण आता असं आहे की तर त्यांच्याबद्दल तुमच्या मनामध्ये जो काही कडवटपणा आहे ते लोक ते कधी करत नाहीत. आता हे काय आहे ह्याचं फार कुतूहल आहे की त्यांना का तसं वाटत नाही. म्हणजे तुम्ही असं काय केलं त्यांच्यासाठी की ज्याच्यामुळं राजकारणामध्ये सहसा असं दिसत नाही. आज जे आपण दोघांची नावं घेऊ, राणे आणखी भुजबळ, कोणामुळे आहेत? राणे हा गँगस्टर होता, त्याला मी मुख्यमंत्री केला. त्यावेळेला त्याचं ते एकंदर निष्ठा होती, त्यामुळे बघून म्हटलं नाही ओरल करूया. आपण तो उलटा फिरला. ती मोठी कथा आहे, तुम्हाला सांगितलं तर आणखीन वेळ जाईल. नाही, पण राजकारणामध्ये अशी सुद्धा. आणि भुजबळला 2दा मी महापौर केला. हां, त्याला काय आज जो उभा आहे भुजबळ राणे, हे शिवसेनेमुळे उभे आहेत. की त्यांची जाण मला भुजबळने अटक करण्याकरता काय सगळी मुंबई मिलिटरी कॅम्प बनवून टाकला होता. तरी पण तो आपली अगदी कुटुंब घेऊन आलता, सुना मुलं विलं वगैरे घेऊन आलता. तुमच्याविषयीचा ओलावा जात नाही असा त्याचा, तुमच्याविषयी जो ओलावा आहे तो जात नाही असा त्याचा अर्थ आहे. आता त्यांना विचारणं हा ओलावा कुठून येतो, ते काय लीक झालेत आमचं, ते काय ओलावा, काय माणूस की थोडी तरी असावी माणसाच्या मनामध्ये की अरे आज आपण आहोत कोण. बरं, हे नाही तर नावारूपास तरी नाव तरी कळलं असतं का राणे किती आहेत, भुजबळ किती आहेत, हेच का. आपण म्हणजे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की खूप लोक असं सांगतात खाजगीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये की बाळासाहेब व्यक्तिशः वागायला अतिशय चांगले, आपुलकीने वागतात, प्रेमळ आहेत आणि संबंध ठेवतात, लोकांशी जाण ठेवतात, मैत्री पाळतात, जागतात. तेच बाळासाहेब जेव्हा स्टेजवर जातात आणि ललकारी देतात एखादी किंवा इशारा देतात, ते जे रूप आहे आणि तुमचं खाजगीतलं रूप, हे ह्याच्यात तुम्ही जमीन आसमानचं अंतर आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. काय कसं हे करायला पाहिजे. नाही, हे कसं तुम्ही हे दोन रोल तुम्ही कसे करता, म्हणजे मी तो रोल तर कसा करता. मी काही करत नाही. बघा, मी माझ्या कुलदेवताला मानतो, जी करणारी आहे, करता करवती ती आहे. मी निमित्त मात्र आहे. मी सगळ्यांना सांगतो मी शून्य आहे. आकडा तुम्ही लावता म्हणून मला महत्त्व येतं. बरं,
मी शून्य आहे, मला गर्व नाही, काही नाही, काही नाही, कशाला करता काय म्हणून. नाही, तुमचं स्टेजवरचं रूप जे कोणी बघतात ना, म्हणजे सगळ्यांच्या समोर तुमचं तेच रूप येतं. तुमचं ते रूप आणि तुमचं खासगीतलं रूप याच्यामध्ये खूप अंतर आहे. म्हणजे दोन वेगळ्या व्यक्ती असाव्यात की काय असं वाटतं इतकं. मला ते कसं जाणवेल, मी कसं ते करू शकतो. तुम्ही तिथे बसले असतात श्रोत्यांमध्ये, मी व्यासपीठावर असतो. आता मला रूप, माझं रूप काय ते तुम्हाला दिसणार, मला काय कारण आरसा नसतं तिकडे. पण असं आहे का, असं आहे काय, मी ह्याला उत्तर देऊ शकणार नाही. असेलही नसेलही. बघूया ना, कुत्रंसुद्धा बस स्टॉप दिसल्यानंतर तंगडीवर करतं, कुठेतरी थांबतं ना. आता हे कुठे तंगडीवर करता बघूया. ईर्ष्या आणि इगो. इगो इगो. क्या बात है. तुझ्या खुशीसाठी काय काय करावं लागतं. सकाळी 5 वाजता जिम, लो कॅलरी डाएट आणि तुझ्या गोड गोड हाताने बनवलेला हा स्वीटनर वाला चहा कडवट. वाह, आज इतका गोड, साखरेसारखा. विप्रोचा नवा स्वीट अँड हेल्दी सुक्रोलोज. साधारण स्वीटनर उकळत्या पाण्यात गोडवा गमावतो, पण विप्रो स्वीट अँड हेल्दी सुक्रोलोज उकळत्या पाण्यात पण विरघळतो गोडवा न गमावता आणि देतो नॅचरल साखरेसारखी चव. म्हणजे चहा होतो गरमागरम आणि टेस्टी. वाह, क्या बात है. तुझ्या खुशीसाठी काय काय करावं लागतं. विप्रो स्वीट अँड हेल्दी सुक्रोलोज. जीवनात गोडवा आणि. तर युतीची सत्ता आली आणि म्हणजे त्या काळामध्ये सगळं चांगलं असताना खरं तर दोन गोष्टी झाल्या. म्हणजे मासाहेबांचं जाणं आणि नंतर बिंदू माधवांचं जाणं. हे दोन ठाकरे जाणं आणि नंतर तिसरा एक तुमच्या घरातनं तिसरा ठाकरे म्हणजे राज ठाकरे जाणं. ह्या 3 जणांचं तुमच्या आयुष्यातनं बाजूला जाण्याबद्दल तुम्हाला म्हणजे. हे जाणं निर्णय राजचं धक्के दोघांच्यामुळे बसले. माझी पत्नी मा आणि बिंदू माधव. बरं, बिंदू माधव तर भयंकर. म्हणजे मा अगोदर गेली, बरं झालं का. बिंदू माधवचं जाणं तिला पावलं नसतेला हार्ट अटॅक आला असता, झटका आला असता तिला. ह्या 2 गोष्टी हे कसले. हे अपघात निराळे. पण यातना तर सारख्याच असतील. यातनामध्ये ही यातना नडी आहे. बरं झाली, आता 17 वर्ष झाली. बघायचं. पण हे मध्ये कसं होतं, पोरकटपणा आहे. बरं, असं लहानपणापासून वाढवलेला पोरगा इतका पद्धतीने वागेल, बरं, घाणेरड्या पद्धतीने वागेल, ज्याच्यावर मग शेवटी वैऱ्यामध्ये रूपांतर होते झाले असं इतकं नाही होत करता का म्हणते. आहे ना, शरद पवारांचे सुद्धा मोठ्या एन डी पाटलांचे संबंध आहेत, नातेवाईक आहेत. पण हे असलं घराणेशाही आणि वेबांचे ह्याला स्वरूप तुम्ही जास्त लोकांनी दिलं. हे घराणेशाही, हे घराणेशाही कसली याची घराणेशाही सगळीकडे चालली आहे. नाही, पण असं आहे ना की आता अंबानी बंधूंमध्ये सुद्धा झगडे आहेत, पण ते धीरूभाईंच्या नंतर झाले. इथं आता तुम्ही आहात आणि तुम्ही म्हणजे शेवटी जे काही करू शकता ते तुम्ही करू शकता ना. अशी अजूनही प्रत्येक मराठी माणसाला असं वाटतं की हे तुम्ही करू शकता जे काही जर काही करायचं असेल तर. अशा काही काही गोष्टी बरोबरच्या असतात. धीरूभाई मुकेश म्हणजे अंबानी अनिल आणि मुकेश हे पॅचअप आहे असं अजून काही सांगता येत नाही. ईर्ष्या माणसाला ही बिघडवते. इथे ईर्ष्या आहे. पण ईर्ष्याला सुद्धा काहीतरी मर्यादा येतोच ना. नाही, ईर्ष्याला मर्यादा नसतात. अंत येतो ना शेवटी. कधीतरी कुठेतरी एका ठिकाणी ईर्ष्या माणूस थांबतो. बरं, कुठे नाही, कुठेतरी थांबेल. हे थांबेल असं वाटतं. बघूया ना कुत्रं सुद्धा बस स्टॉप दिसल्यानंतर तंगडीवर करतं, कुठेतरी थांबतं ना. आता हे कुठे तंगडीवर करता बघूया. ईर्ष्या आणि इगो. इगो इगो अहंकार. वागणूक पाहायला त्यांची हालचालीवरनं माणूस ओळखावा. हे असं कधी चालत नाही कोणी. हे महत्त्वाचं आहे. आणि जय जयकार कान बिघडवतो. बरं, माणसाचं डोकं फिरवतो एकदा सुरू झाला की. आणि तो ऐकायला मिळाला नाही जय जयकार की बेचैन होतात. त्यामुळे तसं ते सुरू होतं त्यांचं. नाही, पण असं आहे की
म्हणजे जो एक कायम सगळ्यांना जो प्रश्न आहे की राज ठाकरेंनी राजकारणात यायचं किंवा त्यांना आणायचं हे तुम्हीच आधी ठरवलं होतं? काही ठरवलं नाही हो. उद्धवला काय माहिती आहे तो येणार आहे ते, तो आपणहून आला, त्याचा मुलगा, त्या काय मी आणला? इथे हाच एक महत्त्वाचा मुद्दा आहे की घराणेशाही कुठची, ज्या वेळेला तुमच्यावरती तुमची इच्छा नसताना घराण्यातला माणूस लादला जातो तुमच्यावरती, यू हॅव टू ॲक्सेप्ट ही माझं लीडर, ती घराणेशाही. गांधी घराणेशाही आहे, लादले जात आहेत, तुमची इच्छा नसताना लादले जात आहेत. आज इथे काय झालं, उद्धवला मी सांगितलं नाही, उद्धवाचा ठराव राजने आणला महाबळेश्वरच्या शिबिरामध्ये. आता म्हणतो मी पायावर धोंडा पाडून घेतला, तर तू आणि धोंडा बघ. पण मुद्दा इथे असा येतो की हा जो आदित्य आहे त्याला मलाही माहीत नाही, मी शिवाजी पार्कला आले असताना ते तलवार काय आणि काय काय म्हटलं, रे काय झालं, जाहीर कोण टाकलं, युवा नेता वगैरे वगैरे. तो कसा झाला युवा नेता? कॉलेजमधले तो ह्याच्यामध्ये आहे, तो झेवियरमध्ये. मग त्या कॉलेजमधल्या त्या कॉलेजमधल्या प्राध्यापकांचा संप सुरू झाला, प्राध्यापकांचा, प्रिन्सिपल्स, हे सगळे कॉलेज प्रोफेसर्स, त्या प्रोफेसरांचा संप सुरू झाला. परीक्षा जवळ आली, काय करणार, प्रोफेसर जागेवर नाही आहे. तर पोरांनी मिळून ठरवलं की आपण काहीतरी करायला पाहिजे या विषयावर, काय करायचं, आणि आपण कोणाची भेट घेऊन सांगितलं पाहिजे. ते आपणहून राज्यपालांकडे गेले, आणि त्या त्यावेळच्या राज्यपाल, ज्यांचं नाव विचित्र आहे, त्याला भेटले. त्यांनी ते ऐकून घेतलं, आणखीन त्यांनी सांगितलं की लगेच हा संप विड्रॉ करा. आणि तिथून नेतृत्व मिळालं, कॉलेजच्याच पोरांनी दिलं. मग काय करायचं, मग युवासेना त्यांनी काढली. आम्ही नेमणूक केलेली नाही, ही घराणेशाही नाही, आम्ही लादला नाही. त्यांनी आपलं नेतृत्व कॉलेजमध्ये आपणहून निर्माण केलं, पोरांनी कॉलेजिएट्सनी निर्माण केलं. पण हे कोणी लक्ष नाही देणार. काय घराणेशाहीवर बोलतात, तुमच्या घरात काय आहे, झालं एवढंच. जरा त्यातले काही माहिती घ्या ना. लादलाय का आम्ही तुम्हाला आदित्य? त्याने आपणहून त्याच्या कर्तृत्वावरती नेतृत्व स्थापन केलं आहे, त्याला आम्ही काय करणार? आणि मी सांगू हे साडेबांध कर, हे घराण्यामध्ये चालणार नाही असं सांगू, थोबाड फोडून टाकीन वगैरे असं काही बोलू बापाच्या किंवा आजोबाच्या ह्याच्यात? आज तो चालला, आज गेला होता, काल पुण्याला गेला होता, उद्या काहीतरी जाणार आहे आणखीन. बरं, तो करतोय सगळं. तुम्हाला हे बघून म्हणजे खूप मोठी संधी मिळते मुलांना, असंच वाटत असेल? कसली? वापर नीट केला तर. वापर कसे वापरतात, बरं, घमंड नको, गर्व नको, अंगंड नको, अहंकार नको, आम्ही नको. तुम्ही आज लोकांना माहिती आहे तुम्ही आहात, गर्व नाही. कशाचा अभिमान आम्ही बाळगायचा मराठी म्हणून आणि महाराष्ट्र म्हणून, ते मला सांगा अगोदर. आणि वेशनपणाने लोकशाहीच्या नावाखाली घाणेरडं चाललंय. महाराष्ट्रच नाही हो, देशच नाचलेला आहे. स्टूपिड था मैं. आई वांट फुल पलटी. फुल. और जब मैं कह रही थी, अब अकल आई ना? फाइनली. अब डीले नहीं करते हैं? घर चलें? कलर भी सेम लेंगे. The new Maruti Suzuki Dzire. Dzire again. सौंदर्याबरोबर नखऱ्यांची झंझट आहे, तर रीतीमध्ये बेपरवाहीची भेसळ आहे. पण शौक एकदम खरा. पान विलास पान मसाला, शौक मोठी गोष्ट आहे. नाही, छातीत जळजळत आहे. कूल इट विथ जेल्युसिल. Switch to digitally secured modern homes at Eastern Ranges. Fuddness. इतके रोल्स केल्यानंतर
आता मिळालंय मला आपल्या लाईफचा सर्वात स्पेशल रोल. आणि ही गुड न्यूज मला मिळाली प्रेगा न्यूज मुळे. आता पिरियड्स मिस झाल्यावर आपण प्रेग्नेंट आहात की नाही ही गुड न्यूज घर बसल्या मिळवा नव्या प्रेगा न्यूज प्रेग्नन्सी टेस्ट किट सोबत. मॉमने मला दिले होते, आता हे तुझे. प्रेगा न्यूजने श्योर व्हा. महाराष्ट्र निर्माण झाला आणि गेली 50 वर्षात आपण बघितलं, पण तुमच्या स्वप्नातला महाराष्ट्र जो काही होता त्याच्यात आपण कितपत ते स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि पुढचे तुम्हाला काय दिसतो? महाराष्ट्र काय दिशेनं जाईल, काय व्हायला पाहिजे? खरं सांगू का, महाराष्ट्राला जसं नेतृत्व पाहिजे तसं मिळालेलं नाही. यशवंतराव ठीक आहे, पण यशवंतांची सुद्धा काही वाक्य झोमणारी होती. बरं, महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आणि ह्या वसाहतवाद आहे, म्हणजे प्रांतीय वसाहतवाद आहे. आणि तुम्ही परत कळस घेऊन येता. हे काय आहे, काय राजकारण? इथे मराठ्यांनी जी कच खाल्ली तिथे महाराष्ट्र संपला. यशवंतरावांचं गुणगान तुम्ही गाताय, कबूल आहे, पण बाकीच्यांचे मराठ्यांचं काय? मराठ्यांचंच राज्य आहे, तेच राज्य करतायत सगळे. त्यांचं नेतृत्व म्हणून हा जो प्रकार आहे, उगीच कशाला शिवजयंत्या साजरा करताय? कर्तृत्व आहे का तुमच्यामध्ये की तुमची जयंती कोणीतरी आपण देते ते कोणीतरी साजरी करावी म्हणून आहे का? तेवढं काही नाही. बरं, घोटाळे भ्रष्टाचार यांनी फतफतलं नुसतं. आणि आता तसं काय नातेवाईकांचं सगळं मोड उठलेलं आहे. काय चाललं आहे वर्तमानपत्र वाचल्यानंतर? रोज सकाळी पाहिलं ना, पुतणे निर्माण होत आहेत, भाषे निर्माण होत आहेत, काय कोण निर्माण होते, हे त्यांच्यावरती हल्ले करतात, ते त्यांच्यावरती हल्ले, माणिकरावांच्या गाडीवरती दगडफेक, मुंड्यांचे आहे काय सगळे? ही लोकशाही? कशाचा अभिमान आम्ही बाळगायचा मराठी म्हणून आणि महाराष्ट्र म्हणून ते मला सांगा अगोदर. आणि बेशरमपणाने लोकशाहीच्या नावाखाली घाणेरडत चालले. महाराष्ट्रच नाही हो, देशच नाचलेला आहे. महाराष्ट्र कशाला आहे? काय काय कुठच्या ठिकाण असं आहे? त्या लीलावती तुमची ते कलावती, आमच्याकडे लीलावती म्हणजे माझा संबंध जास्त आले म्हणून. बाई नाही, हॉस्पिटल आहे. नाही त्याला उद्या तुम्ही शाबाल बाळासाहेबांच्या लीलावतीशी संबंध चौकटचा आला. मायावती तिचे हत्ती हे बहुदिशीनं ते तुम्ही झाकता. हे बेकूपणा पोरकटपणा अक्षरशः. मग आमच्या उद्धवनी सांगितलं तुमचा हात आहे निशाणी काय खिशात घालून फिरणार का? हां, किती एडबंबूची कल्पना आहे. मला काही किळस येतो या गोष्टींचा, बेअक्लीपणाचा अक्षरशः. तर महाराष्ट्र तो नाही उभा राहिला. नाही, पण मग आपण काय असंच होत राहणार म्हणून म्हणजे असहाय्यपणानं बघत राहायचं? म्हणजे त्याच्याबद्दल काहीतरी विजन द्यावी लागेल ना. माझं जे एक वाक्य मी नेहमी बदलतो, तुम्हाला आवडणार नाही. अराजकाच्या वाटेवरती उंबरठ्यावरती आपण उभे आहोत. हिंदुस्तान बरं, नशीब अजून आपलं थोर की अजून चीन तुमच्यावरती हल्ला करत नाही, एवढंच. बाकी त्रेधा तिरपीट आहे. नाही, तुमच्या विजनच्या बद्दलचं एक एकटा विजन काय करणार? लोकांनी उठाव केला पाहिजे. ह्या आता महानगरपालिकेच्या निवडणुका बघायचं. आता एवढा भ्रष्टाचार करून शरद पवारांची ते कॉन्फिडन्स त्यांना मदती आली का? त्यांची काही शक्ती आहे राष्ट्रवादी म्हणून, तो एक महत्त्वाचा मुद्दा. आणि एवढं सगळं स्पेक्ट्रम विक्रम करूनसुद्धा काँग्रेस दुसरी येते. लोक मतदान करतात. काय अपेक्षा करता तुम्ही? कोणासाठी काय करायचं सांगा ना. नाही, कारण मराठी म्हणजे तुमच्याबद्दलचं जे द्रष्टेपणा म्हणतात की एक मराठीचा मुद्दा तुम्ही योग्य वेळेला तुम्हाला लक्षात आला, हिंदुत्वाचा मुद्दा अडवाणी आणि इतर कुणाहीपेक्षा तुमच्या आधी ध्यानात आला होता की हिंदुत्वाचा मुद्दा प्रभावी आहे असं प्रमोद महाजन म्हणाले होते एकदा. तर आता या पुढच्या काळामध्ये काय दिसतं तुम्हाला? ते शिल्पकार वगैरे काही नव्हते, मुद्दा माझाच. ते वरती आले आणखीन त्यांनी होकार दिला, आम्ही येतो तुमच्याबरोबर. म्हटलं या. असं झालं ते. हल्ली शिल्पकार कोणी कशाचंही होतं. बरं, नुसती माती चिवडली म्हणजे शिल्पकार नाही होत. तर पुढचा काळ तुम्हाला म्हणजे अराजक आहे किंवा अराजकाच्या उंबरठ्यावर आपण उभे आहोत, बरोबर आहे, पण ह्याच्यातनं बाहेर काय कसे पडणार आपण? अराजकच तुम्हाला उत्तर देईल. आपण बसून राहायचं स्वस्थ, आपण बघत राहायचं.
आणि दुसरं काही करू शकत नाही. पण आपल्या फौजा आहेत ना. बाबरी मशीद पडल्यानंतर जे इथे मुसलमानांनी केलं त्याला तोंड कोणी दिलं? माझ्या शिवसैनिकांनी दिलं. कोण उतरलं रस्त्यावरती सांगा ना. शिवसैनिक उतरले नसते तर तुमच्या हिंदूंची कत्तल झाली असती. माझ्या घरावरती हल्ला होणार होता. बरं, शिवसैनिकांनी परतावला. असं आहे ते. हे होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. नेहमीचे जे चाकोरीतले प्रश्न असतात त्याच्यापेक्षा थोडे वेगळे प्रश्न आणि त्यांच्याकडून थोडे इंटरेस्टिंग आणि सॉलिड बाळासाहेब ठाकरे आपल्याला याच्यातनं बघायला मिळाले. तुमचे मनापासून आभार. तुम्ही इतका वेळ आम्हाला दिलात या गप्पांसाठी, त्याच्याबद्दल आपले आभार. धन्यवाद मी तुम्हाला देतो आणि जसं आहे तसंच येईल. आता किती वेळा द्याल मला माहीत नाही, पण आपल्याला खास धन्यवाद देतो. अपेक्षा नव्हती इतका वेळ आपणही मला दिलात त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो. तर असे हे बहुरंगी बहुपेडी शिवसेना प्रमुख रोखठोक बाळासाहेब ठाकरे. इथे थांबूयात. पाहत रहा स्टार माझा. अरे सुबह सुन ना, कोटक महिंद्रा ना 4 की जगह 6% इंटरेस्ट दे रहा है. खाता